वारीकरिता पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोल माफी देण्यात आली आहे। पंढरपूरला 3 जुलै ते 21 जुलै दरम्यान वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना पथकरातून सूट असणार आहे। याबाबतचा शासन आदेश आज बुधवारी राज्य सरकारनं जाहीर केला आहे। दरम्यान आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट दिली असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित वारी व्हावी यासाठी सर्व सुविधा वारकऱ्यांना देत आहोत। वारकऱ्यांना टोलमधून सूट दिली आहे, त्यामुळे वारकऱ्यांची यावर्षीची वारी सुरक्षित होईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। 2024च्या आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसंच भाविकांच्या आणि वारकऱ्यांसाठीच्या सोयी सुविधा, त्यांच्या वाहनांना पथकरातून सूट देणं तसंच वारी मार्गावरील रस्ते दुरुस्ती या विषयाच्या अनुषंगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची 14 जून रोजी बैठक झाली। या बैठकीतील चर्चेनुसार 3 जुलै ते 21 जुलै दरम्यान पंढरपूरला जाणाऱ्या आणि परत येणाऱ्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांना पथकरातून सूट देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांना आषाढी एकादशी 2024 गाडी क्रमांक, चालकाचं नाव असा मजकूर नमूद करून आवश्यक त्या संख्येनुसार स्टिकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस आणि संबंधित RTO यांच्याशी समन्वय साधून उपलब्ध करून द्यावेत। हे पास परतीच्या प्रवासाकरिता ग्राह्य धरण्यात येतील। याप्रमाणे स्टिकर्स तयार करण्यात यावेत। याबाबत मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना गृह विभागाबाबत अवगत करण्याबाबतही सूचना दिल्यात। सर्व पथकर नाक्यांवर स्वतंत्र पोलीस यंत्रणा ठेवावी तसंच परिवहन विभागास देखील जादा बसेस गाड्या सोडण्याच्या सूचना देण्यात आल्यात। ज्येष्ठ युवा सगळ्यांचंच आहे आणि त्यामध्ये वारकरी संप्रदाय देखील मोठा आहे। आज एका वेगळ्या आनंदामध्ये, उत्साहामध्ये पांडुरंगाचं दर्शन घ्यायला ते जातात आणि या वाऱ्या सुरक्षित म्हणजे स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित वारी झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्व सोयीसुविधा वारकऱ्यांना प्राप्त करून देतोय। पहिल्यांदाच या ठिकाणी प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, आपल्याला माहीत आहे। त्याचबरोबर त्यांचा ग्रुप इन्शुरन्स आम्ही काढलेला आहे आणि टोलमधून देखील त्यांना माफी दिलेली आहे, सूट दिलेली आहे। त्यामुळे वारकऱ्यांचं यावरची वारी जी आहे ही अतिशय निर्मल, स्वच्छ आणि सुरक्षित होईल। हो, बिलकुल। मुख्यमंत्री कार्यालयातून तशा सूचना, निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, सर्व जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये आम्ही काढलेला आहे। शिक्षणाचा हक्क अर्थात RTच्या कायद्याखाली विद्यार्थ्यांना मोफत शालेय प्रवेशासह गणवेश, शैक्षणिक साहित्य मोफत मिळावं या मागण्यांकरिता धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल केंद्रे यांच्यासह त्रस्त पालकांनी आणि महिलांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कालपासून आमरण उपोषण सुरू केले। शिक्षणाचा हक्क या कायद्यानं गणवेश, पुस्तकं, शैक्षणिक साहित्य 2 दिवसात विद्यार्थ्यांना मोफत न दिल्यास शालेय संस्थांवर कारवाई करण्याचं आश्वासन ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिले। मात्र त्यास विलंब झाल्यामुळे या पालकांनी आणि मातांनी या आमरण उपोषणाला प्रारंभ केलाय। मुलांच्या शिक्षणासाठी, विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी, खाजगी शाळांचा मनमानी कारभार बंद करण्यासाठी शासकीय विश्रामगृहासमोर या आमरण उपोषणाला प्रारंभ करण्यात आलाय। मनमानी करणाऱ्या शाळांवर त्वरित कारवाई करण्याची मागणीही या उपोषणकर्त्यांनी केली आहे। आता मी ऐकलं यांचं, म्हणजे काही शाळा आहे ज्या पुस्तकात देत नाही, गणवेशसाठी पैसे मागताय, काही लोकांना भेटलं, काही लोकांना भेटत नाही। म्हणजे ह्या कायद्याची पूर्ण अंमलबजावणी होते असं मला वाटत नाही। आणि जर आपले विद्यार्थी लोकांना शिक्षण करण्यासाठी जर त्यांना हे उपकरण म्हणजे पुस्तकं उपलब्ध करून दिली जात नसतील तर भविष्य म्हणजे मला फक्त महाराष्ट्राचं नाही, पूर्ण देशाचं भविष्य फार खाली जाणार आहे असं मला वाटतं। म्हणून याद्वारे आणि या लोकांना मी समजावलेलं आहे की आपण हे आंदोलन आता तूर्त मागे घ्या। पण जर समजा हे सगळी RTI जो आपला ॲक्ट आहे, RTEचं जे ॲक्ट आहे, जर त्याची अंमलबजावणी पूर्ण झाली नाही तर हे चालूच राहणार। मला असं वाटतं की शासन ह्याच्यावर लवकरात लवकर लक्षवेध करून त्यांना उपलब्ध जे काही सुविधा आहे ते उपलब्ध करून देतील। म्हणून म्हणजे जे उपलब्ध करून दिले नाही
तर आज महाराष्ट्राचं भविष्य, आणि तसं मी आधीही सांगितलं की हे तर खरोखरच फक्त महाराष्ट्रापुरता नाही, हे पूर्ण भारतासाठी आमच्या संविधानमध्ये एज्युकेशनला आपल्याला फंडामेंटल राईट म्हणून जाहीर करायला हवं. आम्हाला जर शक्य असलं तर आम्ही सगळे मिळून ह्याच्यासाठी सुद्धा मागणी करणार. आता सध्या शासनाने हे प्रश्न सोडवावा असं मला वाटतं, आणि त्यासाठी आम्ही शासनाला भेटण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहोत. लवकरात लवकर त्याची भेटी घेऊन हे प्रश्न सोडवायचे प्रयत्न करतो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळी राज्यपालांच्या अधिवेशनात अभिभाषणाला समर्थन देताना आमदार संजय केळकर यांनी ठाणे शहरातील विविध समस्या मांडताना बंद कंपन्यांतील कामगार, सफाई कामगार, वृत्तपत्र विक्रेते आदी कामगार घटकांना राज्य शासनानं न्याय देण्याची मागणी केली आहे. ठाण्यात इंडियन रबर, बॉम्बे वायर रोप आणि बंद कंपन्यातील शेकडो कामगारांना अद्याप थकबाकी मिळाली नाही. इंडियन रबर कंपनीतील 450 कामगारांपैकी सुमारे 200 कामगार मृत्युमुखी झालेत. त्यांना न्याय मिळावा यासाठी शासनानं योजना आणण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. रिक्षा चालक मालक यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन केले. या पार्श्वभूमीवर वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी देखील महामंडळ स्थापन करण्याची मागणी केळकर यांनी केली आहे. लाडपागे आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी सर्व सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्कानं सहजपणे नोकऱ्या मिळाव्यात. न्यायालयात याबाबत असलेली स्थगिती उठवून सफाई कामगारांना राज्य शासनानं दिलासा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. ठाण्यातील उपवन परिसरात लहान सहान उद्योगातून हजारो कामगार काम करत आहेत, परंतु उद्योग क्षेत्रात त्यांचा अंतर्भाव झाला नसल्यानं त्यांना अनेक कामगार योजनांचा लाभ मिळत नाही. यामध्ये राज्य शासनानं हस्तक्षेप करून कामगार विभागाच्या माध्यमातील येथील हजारो कामगारांना न्याय मिळवून देण्याची मागणी केळकर यांनी केली आहे. विविध कामगार घटकांच्या समस्या मांडताना केळकर यांनी गेली 3 वर्ष ठाण्यातील कलाभवन दुरुस्ती अभावी बंद असल्याची माहिती सभागृहाला दिली. कलाभवन दुरुस्तीसाठी पुरेसा निधी मिळावा, रात्रशाळेतील हजारो शिक्षकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, यासाठी देखील राज्य शासनानं प्रयत्न करावेत. ठाणे महापालिका शाळांच्या इमारती सक्षम करण्याबरोबरच त्यातील हजारो गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी निधीचा विनियोग व्हावा अशा मागण्याही केळकर यांनी केल्यात. बनावट कागदपत्र तयार करून त्या आधारे न्यायालयात बोगस जामीन देणाऱ्या टोळीचा ठाणे नगर पोलिसांनी पर्दाफाश केला. एका बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला अशाच प्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस जामीन दिल्याचं निदर्शनास आल्यानंतर ठाणे नगर पोलिसांनी हुसेन वारसी अन्सारी वय वर्ष 46 याच्यासह 5 आरोपींना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी दिली आहे.
वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात 2023मध्ये दाखल असलेल्या विनयभंग, मारहाण आणि बलात्काराच्या गुन्ह्यात रमेश यादव हा न्यायबंदी आहे. त्याच्या विरोधात ठाण्याचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात रमेशनं जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्या जामिनासाठी हुसेन अन्सारी याच्या जमिनीची बनावट कागदपत्र तयार करून त्यास ठाणे न्यायालयात बोगस जामीनदार म्हणून हजर करण्यात आलं. हा प्रकार पोलिसांसह न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायदान विभागाचे कर्मचारी विनोद पाटील यांनी या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह इतर कलमांन्वये 3 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला. पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या पथकानं तपासादरम्यान न्यायालयात बोगस जामीनदार म्हणून हजर झालेला हुसेन अन्सारी आणि त्याचा साथीदार इम्तियाज अहमद मेमन उर्फ चपट या दोघांना 12 जून रोजी अटक केली आहे. सखोल चौकशीमध्ये असलम नूर मोहम्मद मंसूरी, हॉपहॉरक्स अँड कम्युनिकेशनमधील मेहताब हैदर नसीम नक्वी आणि त्याचा मेहुणा मेहंदी हसन आसिफ यांची नावं समोर आली आहेत. आसिफच्या मदतीनं झेरॉक्स दुकानातील कॉम्प्युटरमध्ये अन्सारी वारसी याच्या नावानं बनावट आधार कार्ड, इंटरनॅशनल एअर कंडिशनर कंपनीचं ओळखपत्र, पगार पावत्या, रेशनिंग कार्ड तयार करून ठाणे जिल्हा न्यायालयात जामीनदार एजंट म्हणून काम करणाऱ्या इम्तियाज अहमद मेमन उर्फ चपट याच्या मदतीनं वारसी याला न्यायालयात बोगस जामीनदार म्हणून हजर केलं होतं. बनावट जामीनदार हे करून गुन्हा केला काय आहे सांगितलं आपण. ठाणेनगर पोलीस स्टेशनला 3 जानेवारी 2024 रोजी आपण गुन्हा रजिस्टर क्रमांक 3/24 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या गुन्ह्यामध्ये माननीय अतिरिक्त जिल्हा न्यायालय ठाणे येथील जे अधीक्षक आहेत त्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तर याच्यामध्ये कोर्टामध्ये दाखल स्पेशल केस क्रमांक 450/2023 जो गुन्हा वागळे पोलीस स्टेशन दाखल होता 57/2023 कलम 376 IPC अँड अदर कलमान्वये. तर याच्यामध्ये जो न्यायबंदी आरोपी आहे रमेश सत्यनारायण यादव याला जामीन मिळवण्यासाठी हुसेन वारसी अन्सारी यांनी जामिनाची बनावट कागदपत्रे तयार केली आणि न्यायालयामध्ये बोगस जामीनदार म्हणून हजर राहिला आणि यांनी न्यायालयाची दिशाभूल तसेच फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या गुन्ह्यामध्ये आपण आतापर्यंत 5 आरोपी अटक केले आहेत. त्याच्यामध्ये 1 नंबर आरोपी हुसेन वारसी अन्सारी हा बनावट किंवा बोगस जामीनदार म्हणून न्यायालयात हजर राहिलेला आहे. इम्तियाज अहमद मेनन उर्फ चपट हा जो आरोपी आहे आणि एजंट म्हणून काम केलं आहे बनावट जामीनदार मिळवून देण्यासाठी. असलम मोहम्मद मंसूरी यांनी यांच्याशी संपर्क करून बनावट कागदपत्र बनवून घेतलेली आहेत. मेहमद हैदर नसीम नक्वी आणि मेहंदी इक्बाल हसन उर्फ आसिफ यांच्या मुंब्र्यामध्ये झॅप कम्युनिकेशन नावाचं झेरॉक्स दुकान आहे. तर यांनी सदरची बनावट कागदपत्रे बनवली आहेत.